नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, रियाजला आहे ना एक पोया दिसलं आहे. आता पोया म्हणजे काय तर मधमाशांचं पोळंच असतं. ते झाडाला जिकडे होल वगैरे असतात किंवा पोकळ झाडामध्ये जास्त करून होतं. तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. सिंगल पकडीचं सुद्धा त्यांचं मधमाशीचं पोळं होतं किंवा 7 पकडीचं. तर मित्रांनो, रियाजला एक असं पोया दिसलेलं आहे. ते आता पोया काढण्यासाठी आपण सगळे चाललो आहोत. तुम्ही माझ्या पुढे बघताय किती गँग आहे. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. हे बघा किती जण आहेत. रियाज पुढे आहे. हे आपण जंगलातून चाललो आहे पोया काढण्यासाठी. त्या जागेवरती जाऊन आपण बघूया पोया आहे की नाही. असेल तर आपण मग कसं काढणार ते या व्हिडिओमध्ये नक्की बघू. इकडे बघा पोया काढता काढता कोकणची काळी मैना करवंद हे बघा मस्त भरलेली जाळ आहे. खायला पण या. आरुष, रोशन, तिकडे अमित, तिथे बंटी सगळे तुटून पडलेत. त्याचं नाव काय? आयुष ना? काय आदित्य. सगळी पोरं मजा करतायत. गावी आलं ना मित्रांनो की बोलतात ना, म्हणजे शहरा ठिकाणी नुसतं काम काम काम, पण गावी आलं की एवढं रिलॅक्स असतं ना की या सगळ्या गोष्टी करायला भेटतात आणि सगळ्या गोष्टींची मजासुद्धा घेता येते. इकडे बघा अण्णा पण आलेत सोबत, काका आहे. आपण इकडे हे रियाज कुठे आहे पोया? रियाजने बघून ठेवलं होतं ह्या झाडावरती पोया आहे. ते ऊन आहे, शाडो येतोय. हे बघा इथे कुठेतरी आहे पोया. हा 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 माशा उडताना दिसत आहेत. कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. हा बघा या इथे माशा आहेत. हा बघा. आता आपण विचार काय करतोय की ती जर फांदी तोडूनच खाली आणायला भेटली ना तर फांदी पूर्ण तोडून खाली आणणार आणि मग त्यातलं पोया बाहेर काढणार. चला निश्चित काय करूया, तसंच करूया ना. विश्वास शक्य आहे का? हा असणार त्याच्यात. इथे बघताय तुम्ही, विश्वासने ही फांदी तोडायला घेतली. आता थोडा वेळ जाईल कारण का आपल्याकडे फरशी किंवा कुऱ्हाड नाही आहे. ही फांदी जी आहे ती आता कोयतीने तोडायला घेतले, त्यामुळे वेळ लागू शकतो. आता आपण काय करणार आहे ना की ही जी पूर्ण फांदी आहे ती तोडून फांदी खाली घेणार आणि मग त्यातलं पोया बाहेर काढणार. चला मित्रांनो, कारण पूर्ण तोडेपर्यंत मी तुम्हाला दाखवत नाही, कारण व्हिडिओ मोठी होऊ शकते. तर जसं जसं फांदी जवळ येईल, म्हणजे तुटायची वेळ जवळ येईल, तेव्हा मी तुम्हाला दाखव. आता विश्वासच्या जोडीला रियाज सुद्धा चालला. हे बघा निखिलने खांदा देऊन त्याला वरती चढायला मदत केली. जुगाड, देसी जुगाड. तिकडे वरती विश्वास तोडतोय आणि या इकडे आता रियाज पण चाललाय. म्हणजे एकटा दमू शकतो ना, दोघं मिळून आता म्हणजे लवकर तोडू शकतील. इकडून व्हिडिओ मस्त क्लिअर येतो. ही हात घालू नको रे मध्येच. वरच्या बाजूने आहे ना विश्वासने तोडलं होतं थोडंसं. आता खालच्या बाजूने त्या रियाजने तोडायला घेतलंय. म्हणजे थोडं थोडं करून आहे ना ती फांदी आपल्याला तोडायची आहे कसं करून. 2 जण दमले. आता तिसरा निश्चित चाललाय. हे बघा म्हणजे काय हार मानायची नाही, कसंही करून आपल्याला काढायचंच आहे आज. विश्वासला ताकद लावायला भेटते ना रे, उभं राहायला चांगलं आहे. हा विश्वास थोडासा जास्त मोठा खाचा मार म्हणजे लवकर तुटेल. हे बघा आता तोडून झालंय ऑलमोस्ट. आता पायाने धक्का मारून खाली ढकलायचं काम चालू आहे, पण मला वाटत नाही. हा हा आलं आलं आलं. तुटलं 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 तुटलं. शाबास. एक जोर विश्वास. सावकाश रे बाबा, सांभाळून. जिगरबाज विश्वास. खाली रियाज उभा रे. रियाजच्या अंगावर आहे ना. रियाज आले रे. आली 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 आली. चला हे बघा याचं पोकळ झाड आहे. हे झाड आता पडलेली आहे, झाडाची फांदी सांगते ना छडलेली आहे. याच्या मधोमध पोया आहे, पोकळ आहे पूर्ण. आता फरशीशिवाय लगेच काम होणार नाही रे. हा तरी चालेल. हा हे फांद्या तोडा या बाजूच्या आणि हे बाकीचं घेऊन जाव.
नाही कोण नाही ओरडणार. आता हे बघा, ही जी फांदी आहे ना साफ करून झाले. आता ही जी फांदी आहे ती आता आपण घराजवळ घेऊन जाणार आणि तिकडे जाऊन मग व्यवस्थित ते तोडणार. कारण का आता आपल्याकडे फरशी कुऱ्हाड काहीच नाही आहे आणि या एका कोयतीवर एवढं हे सगळं साफ होणं शक्य नाही. त्यामुळे आता हे सगळं उचलून घराजवळ घेऊन जाणार. एक 10 मिनिटात आपण घराजवळ पोचू. चला आता तिघं चौघं मिळून सगळं उचलून घेऊ. उचला रे उचला, चला. जय बजरंग बली की. इथे वरती या. काय करतील जुगाड ना काय नाही. चला चला जोर लावा. हे बघा नाही छोटी आहे. फायनली आपण हे फांद आहे ना, जी पोयाची फांद, ती आपल्या जवळ घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला आता जी हत्यारं पाहिजे होती, फरशी कुऱ्हाड, ते आता सहज उपलब्ध होऊन जाईल आणि हे पोया काढणं सोपं होईल. कारण एका कोयतीवर एवढं होणं शक्य नव्हतं. बघताय सगळ्यांनी खांदा मारून दमलेले आहेत गडी. चला आता आपण पोया काढायला सुरुवात करू. इकडे आता फांदी तोडायला घेतले बघा. रोशनने फरशी घेतले. बघूया थोडं. हा अरे हो हो, आईला डोकी फोडली असतीच. आता मेंबर भरपूर आहेत मित्रांनो. हे बघा सगळे मजा करायला आलेले आहेत. अर्धे इकडून खालून येत आहेत. हे बघा पोक्कळ झाड आहे बघा. हा आहे गठ्ठा आहे बघ समोरच आहे. हा हा आहे समोर गठ्ठा आहे. हा पक्का आहे काय बघू दे. होय 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 आहे तुम्ही समोरून साईडला. हा हे बघा थोडंसं पोकळ झालेली आहे जागा. हा अजून थोडा वेळ जाईल आपल्याला. कारण हे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टाळ्याची व्हिडिओ बघितली असेल, ती थोडीशी शॉर्टकट झाली होती कारण त्याला फारसा वेळ गेला नाही. पण हे पोया काढणं म्हणजे सोपं नाही, ह्याला खूप मेहनत असते आणि मेहनत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताच आहात. रोशन दमला. आता निशितने घेतलंय. थोडंसं ओपन झालंय, आपल्याला 1-2 गोळे दिसलेत मधाचे. आता निशितने तोडायला घेतले. हे बघा हे हरक्या दिसायला लागलं आणि हळूहळू माशा सुद्धा बाहेर पडायला लागला. अरे बाबा हे फरशी सांभाळ. हे बघा हे जे पिवळ्या रंगाचं दिसतंय ना त्याला हरक्या बोलतात. हे काय बोलतात पिवळ्या रंगाला? पिटिया. आणि आमचा अंदाज आहे की ह्या जागेमध्ये मधाचे गोळे असतील. आता ते तासायचं काम करतोय निश्चित. बघूया, थोडेसे अजून पेशन्स ठेवा, तुम्हाला नक्कीच मधाचे पोळे बघायला भेटतील. कलाकारांच्या हातात फरशी दिलेली आहे. बघूया किती जोर लावतात. जोरात मारू का फरशी निघते. हा फरशी हे बघा एवढं सोलवून झालंय. हे लाकूड अजून भरपूर बाकी आहे. अजून काय नाही. हे बघा अजून थोडंसं बाकी आहे. हा इथे मध्ये हा बघा ही जी आहे ना, हे असे मधीचे गोळे तयार होतात. एवढीच आहे का?
विश्वास तेवढं घे. हा जो मधाचा गोळा आहे ना, हा छोटा आहे. थांब याला काढू दे. याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. अरे 2 तुकडे झाले असं बरोबर. हा एकदम छोटा आहे. असे मोठे मोठे गोळे असतात. अरे कसं काढणार तू एवढीच? जशी मध दिसायला लागली तशी झुंबड बघा, म्हणजे वाटायला येईल की नाही असं सगळं वाटतंय. विश्वास तू सगळं प्लेट मध्ये काढून घे थोडं थोडं. हा हे बघा, हा एक छोटा गोळा आहे मधाचा. विश्वास नको, थांब सही यार. हे बघा इथे एक दुसरा एक छोटा गोळा दिसलाय मधाचा. खालून काढ. अरे बाबा वरून. अरे यार सगळं पडते. हा मध खाली सांडू नको रे विश्वास. आता हळूहळू आहे ना मध आपल्याला भेटायला लागले, पण पाहिजे तशी नाही आहे. म्हणजे जे बोलतात ना, खोदा पहाड निकला चुवा, इथं टाकलाच की सोडून. तशीच काहीशी परिस्थिती आमची झाली. पण ठीक आहे मित्रांनो, ही मजा परत आपल्याला करता येणार नाही. कमेंट करून सांगा याला काय बोलतात. हा हे इम्पॉर्टंट आहे. काय बोलतात? बोलो जोगा केसरी. यार वास बघा काय खाणार. अजून काय उरलेली मध आहे काय ते आता बघायचे. निखिल, सध्या तरी आपल्याला एवढीशी मध भेटली, आता काय करणार ह्याचे रे? विकणार काय? ते बघा आपल्या नशिबात सध्या छोटे छोटे 3 गोळे आहेत. आणि अजून इकडे चालू आहे. इकडे आहे का आपण बघणार आहोत परत. हा असेल बघ, तोड ना. 2 तुकडे कर, त्याचे 2 तुकडे तोड बघ. भेटेल बघ, काढायला पण चांगला भेटेल. संपलं करून इथे बघता तुम्ही वाट लागली यार. एक मधाचा मोठा गोळा आहे ना, निशितने फरशीने तोडला. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं यार. काय रे सगळेजण हे एवढे बघा, एवढी लोक आशा लावून उभे आहेत की काय मध खायला भेटेल. पण असं जर फरशी लावून जर मधाचे गोळे फोडत असतील आणि मध वेस्टेज होत असेल तर कुणाला देणार आता मध? या दोघांनी तर आशा सोडली नाहीच आहे. नाही भेटली तरी चालेल बोलतायत. मग काय बोलणार यार शी. आणि हे बघा, हे कावळ्यासारखे अगदी टवकावून बघतायत की आम्हाला आता भेटेल. निखिलने नुसती आरत घेऊन उभा आहे 3 मधाच्या गोळ्यांची. तर मित्रांनो, आपल्याला एकंदरीत पाहिजे तशी मध भेटलेली नाही. आपण मेहनत तर पुरेपूर घेतली, म्हणजे की ती झाडावरून फांदी तोडण्यापासून ती फांदी आपण आपल्या घराजवळ घेऊन आलो. कारण आपण ती फांदी तोडण्यासाठी आपल्याकडे हत्यारं नव्हती, फरशी कुऱ्हाड अशा काहीच वस्तू नव्हत्या. एका कोयतीवर काम होणार नव्हतं. म्हणजे एकंदरीत आपण मेहनत खूप घेतली, पण त्या मेहनतीप्रमाणे आपल्याला मित्रांनो मध जरासुद्धा भेटलेली नाही. म्हणजे जरासुद्धा म्हणजे थोडीशीच मध भेटली. चला काय हरकत नाही, मध भले जरी कमी भेटली असेल पण मजा खूप भेटली. म्हणजे आपल्याला एकंदरीत काय गावी आलो आहे त्याचं सार्थक झालं, मजा घेता आली. चला काय हरकत नाही. आपण इथून पुढे समजा उद्या परवाला जर आपल्याला असं काय कुठे पोया किंवा टाळ्याला दिसलं तर आपण त्यातून मध काढण्याचा प्रयत्न नक्की करू. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ आज इथेच मी स्टॉप करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.